सत्कार आहे, आपल्या सगळ्यांचं कौतुक सोहळा आहे। आपण जी जो न्यायचे अशा एका महान कार्याचे आपण अधिक आश्चर्य वाटतंय की गेल्या एक साधारण 5 वर्षांमध्ये वर्तमानपत्रातल्या काम करणाऱ्या मंडळींचं नाही, जसजशी परिस्थिती निर्माण होत असते त्या परिस्थितीनुसार माध्यमं निश्चितच भूमिका घेत असतात। जे आहे ते असं आहे की आज ॲटॉमिक एनर्जीमध्ये सुद्धा डाळीची आयात करायचा सरकारनं निर्णय केला, त्यावेळेला तुमची भूमिका काय असते पत्रकारांची? पत्रकार म्हणून उपस्थित आहेत आणि यासोबतच जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष त्यांना पत्रकार मित्र नामदार एकनाथजी शिंदे एकत्रितपणे काम करावं। माध्यम आता बदलत आहेत, त्यामुळे पत्रकारितेचा पुरस्कार आहे, सावित्रीबाई फुले पुरस्कार आणि एक तरुण सामाजिक कार्यकर्ते सुनील ढेपे यांच्याकरता एकदा जोरदार प्रमोद भागवत यांचं वैशिष्ट्य होतं त्यांनी काढली आणि तळागाळापर्यंत हा सगळा विषय पोहोचवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला। आम्ही सुरुवात केली म्हणजे काय म्हणलं, आम्हाला सर्वांचा पाठिंबा मिळाला। मी मग सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब प्रभूंकर ठाकरे स्वतः स्टेजवर बसले होते आणि आमच्यावर भाषण करत होतं आणि पहिल्यांदापासून बाळासाहेब ठाकरेंचं कार्टून सुरू झालं। पुढे कोणाला माहिती आहे, कारण पुढची पिढी सगळ्यांना माहिती आहे। मग त्या पिढीसाठी आपण जर या 2 पिढ्यांमधला दुवा म्हणून काम नाही केलं तर हा इतिहास सगळा पुसला झाला। त्या एका भावनेतनं जे संयुक्त महाराष्ट्राचं दालन 2010 साली जेव्हा संयुक्त महाराष्ट्राला 50 वर्ष झाली, त्या 1 मे रोजी आपण स्थापन केलं।